प्रेक्षको नमस्कार. स्वराज्य माझा न्यूज चॅनल आपल्यापर्यंत एक ब्रेकिंग न्यूज पाठवत आहे. रिपब्लिक टीव्ही चॅनलचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अटक करण्यात आलेली आहे. वरळीतील त्यांच्या घरातून त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अलिबाग पोलिसांनी रिपब्लिक टीव्ही चॅनलचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अटक केली आहे. टीआरपी घोटाळ्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या रिपब्लिक टीव्ही चॅनलचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अलिबाग पोलिसांनी अटक केली आहे. इंटेरियर डिझायनर अन्वय नाईक यांच्या मृत्यू प्रकरणात गोस्वामी यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. अन्वय नाईक यांनी रिपब्लिक टीव्ही चॅनलच्या स्टुडिओच्या इंटेरियर डिझाईनचं काम केलं होतं. त्यासाठी त्यांना अर्णब यांच्याकडून 5,40,00,000 रुपये येणं होतं. परंतु वारंवार बिल मागूनही गोस्वामी यांच्याकडून पैसे दिले जात नव्हते. त्यामुळे मानसिक तणावाखाली अन्वय नाईक यांनी अलिबाग जवळच्या कावीर गावात आत्महत्या केली होती. त्यानंतर त्यांच्या आईनं देखील आत्महत्या केली. अर्णव गोस्वामी यांनी पैसे थकवल्यामुळे आलेल्या नैराश्यातून आत्महत्या करत असल्याचा आरोप नाईक यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात लिहिलं होतं. या प्रकरणी अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी केलेल्या तक्रारीनंतर अलिबाग पोलिसांनी 306 कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी चौकशीसाठी अलिबाग पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. वरळी येथील घरातून त्यांना आज सकाळी ताब्यात घेण्यात आलं. अन्वय नाईक यांची मुलगी आज्ञा हिनं मे महिन्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली होती. रिपब्लिक टीव्हीने पैसे थकवल्याची चौकशी अलिबाग पोलिसांनी केलेली नाही अशी तक्रार तिनं केली होती. त्यानंतर या प्रकरणाची नव्यानं सीआयडी चौकशी करण्याचे आदेश देशमुख यांनी दिले होते. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात पोलीस ठाण्यामध्ये येऊन जबाब नोंदवण्यासाठी अर्णब यांना पोलिसांनी अनेकदा नोटीस पाठवली होती. मात्र मी पोलिसांशी अजिबात बोलणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली होती. अखेर आज पोलिसांनी थेट कारवाई करत त्यांना ताब्यात घेतलं. त्याचबरोबर पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या पथकानं कांदिवलीहून फिरोज शेख आणि जोगेश्वरी इथून नितेश सारडा यांनाही अटक केली आहे.